मजेत असाल आणि मजेमध्येच राहा। मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे फ्लिपकार्टवरती ऑर्डर केलेली माझी आजची नवीन ब्लॅक डेकर ड्रिल मशीन। ही ड्रिल मशीन अतिशय चांगली आहे असं मी माझ्या एका मित्राकडून ऐकलं होतं आणि यूट्यूबवर सुद्धा याचे रिव्ह्यू चांगले आहेत। ही मशीन मी आज दिनांक 31 जुलै 2024 रोजी खरेदी केली, म्हणजे फ्लिपकार्टवाल्यांनी मला आज आणून दिलेली आहे आणि या मशीनीचा रिव्ह्यू आज आपण करणार आहोत। याची किंमत 1359 रुपयामध्ये मी ही घेतलेली आहे ऑनलाईन फ्लिपकार्टवर आणि या मशीनीची किंमत आज 1700च्या जवळपास गेलेली आहे। म्हणजे फक्त 4 दिवसामध्ये याचे 300-400 रुपये वाढलेले आहेत। यामुळे ही मशीन अतिशय चांगली आहे असं मी ऐकलेलं होतं मित्रांकडून। चला मी तुमचा जास्त वेळ न घेता आपण याचा रिव्ह्यू बघूया, यामध्ये काय काय आहे, कशी मशीन आहे, याचा परफॉर्मन्स कसा आहे, हे सगळं काही आपण याच्यामध्ये बघू। चला मी आता हे मशीन ओपन केलं आहे। पॅकिंग खूप चीप आहे, पॅकिंग मला फारशी आवडली नाही, परंतु यामध्ये ही ब्लॅक डेकर मशीन आपण घेऊन आलेलो आहेत। बघा, ब्लॅक डेकर कंपनीची मशीन आहे आणि अतिशय चांगली मशीन आहे मित्रांनो। याचं देखरेख, याची प्लॅस्टिकची क्वालिटी आहे, सर्व काही एक नंबर आहे, A1 आहे। बघा, ही ब्लॅक डेकर कंपनीची मशीन आहे। क्वालिटी बघा मशीनची, अतिशय चांगल्या प्रकारचं प्लॅस्टिक वापरलेलं आहे। हॅमर ड्रिल मशीन 555 अतिशय चांगल्या क्वालिटीची आहे। याचं चॉक बसवण्यासाठी जी की आहेत इथे लावलेली आहे त्यांनी। बघा ही की त्याच्यासोबत आलेली आहे आणि याच्यासोबत मला कुठल्याही प्रकारचं ड्रिल बीट आलेलं नाही आहे। म्हणजे 1359 रुपयामध्ये फक्त मशीन आलेली आहे आणि हा त्याच्यासोबत चॉक पाना बसलेला मिळालेला आहे। तर आता बघूया आपण या मशीनचा परफॉर्मन्स। यामध्ये 2 मोड आहेत, एक ड्रिल मोड आणि एक हॅमर मोड। आता आपण ड्रिल मोडवर ठेवूया आणि हे बीट मी दुकानातून विकत आणलेलं आहे। ह्या मशीनसोबत कुठल्याही प्रकारचं ड्रिल बीट आलेलं नाही आहे। हे सिमेंट कॉन्क्रीटचं बीट आहे। हे बीट मी याला मशीनला लावतो आहे, त्यामध्ये ही मशीन मी घेतलेली आहे आजच। आणि बीट लावत असताना याचं बीट पॅक झालं का नाही हे व्यवस्थित चेक करा। या कीची सुद्धा क्वालिटी छान आहे, भारी आहे आणि याचे सर्व पार्ट्स A1 आहेत, चांगले आहेत। त्यासाठी आता आपण हे बीट लावून घेतलेलं आहे आणि आता याचा परफॉर्मन्स चेक करूया। हे वॉल बीट आहे, म्हणजे कॉन्क्रीटवर किंवा वॉलवर छिद्र पाडण्यासाठी आपण याला वापरत असतो। रिव्ह्यू बघूया। त्याच्यामध्ये 2 मोड आहेत, एक ड्रिल मोड आणि एक हॅमर मोड। हॅमर मोड हा खूप जास्त कॉन्क्रीट वगैरे असेल त्यावेळेस वापरायचा आणि ड्रिल मोड हा रेग्युलरसाठी वापरायचा। आणि या मशीनचा स्पीड या बटनावर कंट्रोल केला जातो। बघा मी अतिशय कमी स्पीड केलेला आहे याचा, हे स्पीड बटन आहे बघा, इथे दिसेल तुम्हाला या ठिकाणी। आणि याचं रिव्हर्ससुद्धा फिरते आणि रेग्युलरसुद्धा फिरते, म्हणजे राईट आणि लेफ्ट दोन्ही बाजूने ही मशीन फिरते। याचा उपयोग आता आपण करून बघूया। बघा ही ड्रिल मोडवर आहे आणि याचा स्पीड आहे अगदी कमी आहे, थोडासा वाढवू आपण। हां वाढवला, अर्धा वाढवला मी। बघा आता याला ड्रिल पाडून बघू। चला मित्रांनो, मी तुम्हाला या मशीनचा परफॉर्मन्स दाखवला। फक्त 6 सेकंदमध्ये त्यांनी कॉन्क्रीटमध्ये छिद्र पाडलं। हे फक्त ड्रिल मोडवर होतं। आता आपण हॅमर मोडवर त्याचं छिद्र पाडून बघूया आणि याचा स्पीड फक्त अर्धा होता। जर फुल केला तर त्यापेक्षाही कमी वेळ लागू शकतो। इतकी छान मशीन आहे, अतिशय चांगली मशीन आहे मित्रांनो। जर तुम्ही रेग्युलर वापरण्यासाठी घरगुती जरी घेतली तरीसुद्धा खूप चांगल्या प्रकारची आहे आणि प्रोफेशनल जे लोक आहेत त्यांच्याकडे सुद्धा अशा प्रकारची मशीन नसते, याच्यापेक्षाही चीप मशीन असते। त्यापेक्षा चांगली मशीन आपल्याला जर एवढ्या कमी किमतीमध्ये भेटत असेल तर घ्यायला काय हरकत आहे आपल्या रेग्युलरच्या वापरासाठी।
हे ड्रिल मोडवर आपण अगोदरचं छिद्र पाडलेलं आहे. आता आपण याला हॅमर मोडवर टिक करूया. हे झालं हॅमर मोडवर आणि स्पीड सुद्धा तेवढाच आहे अगोदर तेवढा. बघा हॅमर मोडवर फक्त 4 सेकंदमध्ये याने ड्रिल पाडलेलं आहे वॉलवरती आणि अशा प्रकारे ही अतिशय चांगली मशीन आहे मित्रांनो. तर मित्रांनो ही अशा प्रकारे चांगल्या प्रकारची मशीन आम्हाला आज मिळालेली आहे. अतिशय मी सॅटिस्फाईड आहे मशीन घेऊन आणि यामध्ये 10 mm पर्यंत सुद्धा बीट लागू शकते. अशा प्रकारे यामध्ये तुम्ही बॉलवरती छिद्र पाडू शकता, त्यानंतर लोखंडावरती पाडू शकता आणि लाकडावरती सुद्धा पाडू शकता. या प्रकारे तीन गोष्टीवर आपण छिद्र पाडू शकतो. अशा प्रकारचे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सर्वात अगोदर आमचा व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला ऑलवर सेट करा. धन्यवाद.